पहा, आजच्या लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये अतिशय छान या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची सूचना करण्यात आली आहे. पहा, कुठलीही परीक्षा जेव्हा कंडक्ट केली जाते त्याच्यामध्ये पहिल्या म्हणजे प्रश्नपत्रिका जेव्हा आपण ओपन करतो त्यावेळेस बहुतांश वेळा आपल्यासोबत असं होतं की पहिले 5 प्रश्न जे आहेत त्या 5 प्रश्नांचा सापळा, म्हणजे इथे हेडिंगच तशी दिली आहे पहा, त्याचा अर्थ काय की पहिले 5च प्रश्न आपल्याला अवघड जाऊ शकतात. त्यावेळी आपण काय करावं लक्षात घ्या. जर तुम्ही प्रश्नपत्रिका उघडली आणि पहिले 5 प्रश्न अत्यंत कठीण असतील किंवा अनओळखी असतील, म्हणजे जे तुम्ही वाचलेलेच नसाल असे प्रश्न जर आले असतील तर पहिल्यांदा तुम्ही घाबरून जायचं नाही. कारण आपल्याला असं वाटतं की आपण जो अभ्यास केला त्याच्यातले प्रश्न आलेच नाहीत, म्हणजे सुरुवातीचे 4-5 प्रश्न येत नसतील किंवा पहिल्या पेजवरचे प्रश्नच येत नसतील तर आपल्याला मात्र त्याचं डिप्रेशन यायला लागतं, टेन्शन यायला लागतं. काय केलं जातं बा, बहुतेकदा आयोगाकडनं सुरुवातीलाच असे कठीण प्रश्न देऊन तुमचा आत्मविश्वास तपासला जातो. म्हणजे जे कठीण प्रश्न असतात परीक्षेमध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये काही कठीण प्रश्न असतात. ओके, ते कधी मध्ये असू शकतात किंवा ते सुरुवातीलाही असू शकतात. याचा अर्थ फक्त तुमचा आत्मविश्वास किती आहे हे चेक केला जातो. त्यानंतर शांतपणे प्रश्न सोडून द्या, दीर्घ श्वास घ्या. तुम्हाला जर ते प्रश्नच येत नसतील तर त्याचा जास्त विचार करू नका, कारण पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला येणारे प्रश्न पुढे अवेलेबल आहेत. म्हणून जे प्रश्न तुम्हाला आले नाहीत ते शांतपणे सोडून द्या, त्याचा काही विचार करू नका आणि थेट प्रश्नपत्रिकेच्या पुढील प्रश्नाकडे जा. या गोष्टीचा तिथे विचार न करता किंवा तिथेच डिप्रेशन मध्ये न जाता, टेन्शन न घेता पुढील प्रश्न सोडवण्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, भर दिलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, महत्वाची रणनीती तुमची काय असली पाहिजे. कठीण प्रश्नांना पाहून तुम्ही घाबरू नका, तुमचा आत्मविश्वास चांगला ठेवा, वेळ वाया घालू नका, पुढे चला आणि पुढच्या प्रश्नाला तुम्ही सामोरे जा आणि ती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.